प्रचलित शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करून नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीतून संविधानाला छेद देऊन कोवळ्या वयापासूनच मुलांमध्ये ब्राह्मणी मूल्य रुजवण्याचा अजेंडा असल्याचा आरोप यूजीसीचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात यांनी केला। स्थानिक प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात विदर्भस्तरीय शिक्षण बचाव परिषद संपन्न झाली। यावेळी प्रमुख मार्गदर्शक उद्घाटक म्हणून ते बोलत होते। यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, शिक्षण संघर्ष समन्वय समितीचे मुख्य समन्वयक रमेश बीजेकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर चेतन खुटेमाटे, डॉक्टर राकेश गावतुरे, ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते, समता सैनिक दलाचे खुशाल तेलंग, मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष अनवर अली यांच्यासह या परिषदेला विदर्भातील विविध जिल्ह्यातील शिक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जो इतिहास घडला की केव्हा जी उत्क्रांती झाली त्याच्यामध्ये आणि भारताच्या शैक्षणिक जडणघडणीचा इतिहास याच्यामध्ये फार आमूलाग्र फरक आहे। आणि तो फरक इथल्या समाजव्यवस्थेमध्ये आहे आणि एकूण जगातल्या इतर देशांच्या समाजव्यवस्थेमध्ये आहे। तसाच एक समांतर फरक इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, इथल्या समाजव्यवस्थेशी निगडीत, इथल्या वर्णव्यवस्थेशी, इथल्या वर्गव्यवस्थेशी निगडीत असा एक म्हणत असतात की संविधानाचं बदल हे लोक करू शकत नाहीत, संविधानांच्या मूल्यांना बदलू शकत नाहीत। एवढा भाबडेपणा स्वीकारून, आंधळेपणा स्वीकारून समूह जगतांनी सर्रास आपल्याला अवतीभोवती दिसतोय। त्यांनी या प्रश्नांना बगल दिलेली आहे की शिक्षणाने होणार काय। अशा लोकांना आपण अवतीभोवती पाहतो। या समूहाची चर्चा होणे महत्त्वाची आहे की जो समूह म्हणतोय की आम्ही फुलेंकरता आणि बाबासाहेबांचे अपत्य आहोत, त्यांच्या परिवर्तनाचे, त्यांच्या लढ्यापासून जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनातून आम्ही घडलेलो आहोत। शिवाजी महाराजांच्या काळामधला जो महाराष्ट्र उभा राहिला आणि हा एकमेव महाराष्ट्र आहे या संपूर्ण भारताच्या धर्तीवरती की ज्यानं या देशालाच नाही जगाला शिक्षणाच्या क्रांतीचं महत्त्व पटवून दिलं, ती लोक निष्क्रिय होताना आपल्याला सर्रास आजूबाजूला दिसत आहेत। ती प्रतिगामी मूल्यांच्या माध्यमातून ती प्रबोधनाची क्रांती होत नाही तोपर्यंत समाज बदल, ज्याला मूलगामी परिवर्तन आपण म्हणतो, ज्याला क्रांतीची भाषा म्हणतो, क्रांती ही मूलगामी असते। क्रांती जोपर्यंत घडवायची असेल ती क्रांती घडवण्याकरिता आम्हाला प्रबोधनाची, युरोपमधल्या इतिहासाचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो की युरोपमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहेत, अमेरिकेसारख्या देशांमध्ये युरोपमध्ये मोठमोठी विद्यापीठ आहे, या संपूर्ण विद्यापीठाची पार्श्वभूमी प्रबोधनाची आहे। आणि हे प्रबोधन आपोआप वादातून घडलेलं नाही, तर हे प्रबोधन घडवण्याकरिता त्या देशातील समाजातील लोकांनी त्या ठिकाणी मूल्य मोजली। आज हे शाळाबंदी झाली, आज कंत्राटीकरण झालं, आज खासगीकरण झालं, तर ज्या प्रकारे घरात जर अन्न कमी शिजलं तर सगळ्यात कमी स्त्री खाते, त्याच पद्धतीने जर शाळा बंद झाली किंवा खासगीकरण आणि कंत्राटीकरणाचा जर समाजावर एकूण परिणाम झाला तर सगळ्यात जास्त दुर्लक्षित आणि सगळ्यात जास्त प्रताडित ही स्त्री राहणार आहे। आणि त्याचे परिणाम आपण बघतोय। आज आपण जेवढे इंडायसेस बघितले जे या देशामध्ये इक्विटी बद्दल बोलतात, इक्वॅलिटी बद्दल बोलतात, एंटरप्रेन्योर इंडेक्स बद्दल बोलतात, स्त्रियांचं किती पार्टिसिपेशन आहे आणि एकूण गोष्टीबद्दल बोलतात, म्हणजे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन पासून ते सगळे रिप्रेझेंटेशन बद्दल जे बोलतात स्त्रियांच्या, ते आकडे इतके कमी आहेत की आम्ही खरंच स्त्रियांना या देशामधल्या कुठल्याही प्रवाहामध्ये आणण्यात यशस्वी झालो का, हा खूप मोठा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे।